एकतर्फी प्रेमातून त्रास, सोलापुरात दाम्पत्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या. सोलापुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या कथित त्रासाला खंडून दाम्पत्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. मृत पती-पत्नींची नावे सोमनाथ धानोपा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील अशी आहेत. विष प्राशन करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत विजयपूर येथील अभिषेक कोरे याचे नाव नमूद करण्यात आले आहे. तो एकतर्फी प्रेमातून श्रीदेवी यांना वारंवार त्रास देत होता, तसेच बदनामीची धमकी देत असल्याचा आरोप चिठ्ठीत करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून दोघांनी विष प्राशन करून जीवन संपवल्याचं प्राथमिक तपासात समोर आले. दाम्पत्याला 2 मुलं असून त्यांचा किराणा व्यवसाय होता. आत्महत्येनंतर त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचं मुलींनी पाहिलं आणि काका नवनाथ पाटील यांना माहिती दिली. दरम्यान MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अभिषेक कोरे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. काल 27/2/2026 रोजी आपल्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 108 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहे. त्याच हकीकत अशा आहे, कलावती नगर MIDC येथे राहणारे सोमनाथ पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील दोघंजणांनी विषसारखा गोष्ट प्राशन करून आत्महत्या केलेला आहे. त्यात मृतकांच्या भाऊ श्री मंजुनाथ पाटील यांच्या फिर्याद म्हणून आम्ही हे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यात एक व्यक्ती आरोपी नामे अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांना दिवसापासून त्रास देत होतो. त्यांच्या त्रासात कंटाळून ते आत्महत्या करत आहेत अशा आम्हाला सुसाईड नोट मिळालेला आहे. त्या आधारावर गुन्हे दाखल करून आरोपी अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे. त्यामध्ये काय नक्की सुसाईड नोटमध्ये कारण काय हे जे अभिषेक दत्तात्रय कोरे यांना अशा जे AK अशा उल्लेख करून यांच्या त्रासात कंटाळून आत्महत्या करत आहेत उल्लेख आहे. आणि त्या आधारावर ताबडतोब आम्ही जे काही बेसिक टेक्निकल इंटेलिजन्स गॅदर करायचे ते करून आरोपींना कर्नाटक राज्याच्या विजापूरमधून ताब्यात घेतलेला आहे. सन 2020 मध्ये याच आरोपीवरती सांगोल्यामध्ये अशा पद्धतीने गुन्हा दाखल होता 376. करेक्ट. काय नेमकं तिथं त्यांनी अशा एक महिलांना सोबत संबंध ठेवायची आणि आमिष दाखवून त्यांनी शरीर संबंध ठेवलं आणि त्यावर धमकी देऊन रिपीटेडली असं केलं म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये 2020ला गुन्हे दाखल केलं आणि 2 वर्ष ते जेल पण होतं आणि परत ते परिवार इथून स्थलांतरण होऊन विजापूरला शिफ्ट झाला. तरी इथं हे कृत्य आता केले हे आढळून आलेले आहे. ताबडतोब आपलं टीमनी विजापूरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक प्रक्रिया करण्यात आलेली आहे.